डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर्स ह्या लेसनचे थिंक अँड आन्सर पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नेम ऑफ द नॅरेटर. तर ही जी काही स्टोरी आहे ह्या लेसनमधली ती वर्णन करणारा असा तो नॅरेटर कोण आहे, त्याचा आन्सर आहे प्रोफेसर एरनॉक्स इज द नेम ऑफ द नॅरेटर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द शिप. त्या शिपचं, त्या जहाजाचं नाव काय. द अब्राहम लिंकन इज द नेम ऑफ द शिप. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट व्हॉट टाईम इज दिस इव्हेंट टेकिंग प्लेस. दिस इव्हेंट इज टेकिंग प्लेस ॲट नाईट. तर ही जी काही घटना होती ती केव्हा घडली, तर त्याचा आन्सर आहे ती रात्रीला घडली, म्हणून आपण आन्सरमध्ये ॲट नाईट लिहिलं आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, गेज द मिनिंग ऑफ. काही वर्ड्स देण्यात आलेत, म्हणजेच फ्रेजेस देण्यात आलेले आहेत आणि त्यांचं मिनिंग आपल्याला इथं सांगायचं आहे. फर्स्ट फ्रेज आहे ॲस्टर्न टू पार्ट, म्हणजेच टुवर्ड्स द बॅक साईड ऑफ अ शिप, म्हणजे शिपच्या त्या जहाजाच्या मागच्या बाजूला. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे आपला कॅनॉनियर. कॅनॉनियर म्हणजेच कोण, तर अ पर्सन हू फायर्स कॅनॉन बॉल्स फ्रॉम द कॅनॉन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन. कमांडरने कोणती ऑर्डर द्यायला हवी. तर आन्सर आहे ही मस्ट हॅव ऑर्डर टू फायर द कॅनॉन. कॅनॉन केव्हा फायर केलं जाईल, जेव्हा कमांडर ऑर्डर देईल की फायर द कॅनॉन. ओके. तर अशा पद्धतीने जे मार्जिन क्वेश्चन्स होते, थिंक अँड आन्सर होते त्यातले, तर ते सगळे आपण इथं पाहिलेत, त्यांचे आन्सर्स पाहिलेत. तुम्हाला नक्कीच ते समजले असतील. माझी व्हिडिओही आवडली असेल. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.